ഇന്ത്യൻ പാർലമെന്റ് അംഗം ദീർഘകാലമായി ഇന്ത്യൻ പാർലമെന്റിനെ പ്രതിനിധീകരിക്കുന്ന ജനാബ് ഡോക്ടർ ഷഫീഖുർ റഹ്മാൻ ബർക്ക് ഏതാനും വാക്കുകൾ നമ്മോട് സംസാരിക്കും. अभी आपके सामने मेंबर ऑफ पार्लियामेंट डॉक्टर शफीकुर रहमान बर्क साहब तशरीफ लाएंगे और चंद कलिमात से हमें नवाजेंगे. आप तशरीफ लाए. सलाम. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बिरादरान इस्लाम, उलमाए मिल्लत इस्लामिया और हज़रत अल्लामा कायद मिल्लत हज़रत अब्बर मुस्लिम यार साहब और हमारे सारे मौजूदीन जो कि अरबी कंट्रीज से तशरीफ़ लाए हैं यहाँ, और हमारे जितने भी मौजूद मेहमान हैं और यहाँ के कालीकट के केरल के लोगों को मैं मुबारकबाद देता हूँ कि मैंने ऐसा मंजर आज तक नहीं देखा, और वो भी समुद्र के किनारे बीच पर. बहरहाल जिस खूबसूरत और शान के साथ ये मजलिस मिलाद मनाया जा रहा है, कॉन्फ्रेंस इंटरनेशनल कॉन्फ्रेंस हो रही है, मैं इसकी दिली मुबारकबाद पेश करता हूँ. और इससे बड़ा दिन हमारे लिए कोई नहीं हो सकता. सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ लाए तो इससे सारी दुनिया का नक्शा बदल गया. और आज अफसोस है कि जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हमारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुनिया के लिए अखुवत का, अमन का, शांति का पैगाम लेकर आए थे, आज उस कौम को बहरहाल दहशतगर्द कहा जाता है. बहुत अफसोस की बात है. हमें अपने अमल से बहरहाल इन हालात को ठीक करना होगा और हमें मैसेज देना होगा सारी दुनिया को कि मुसलमान इस्लाम और इस्लाम की दावत जो है वो इत्तेहाद और इत्तेफाक के लिए है. हमने मिल्लत को बहरहाल इस दुनिया में जो इत्तेहाद का पैगाम दिया है वो सरमदी पैगाम है, वो कभी मिट नहीं सकता. और मेरे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर दरूद सलाम पढ़ने का वक्त है तो मैं गुजारिश करूंगा कि हम और आप सब मिलकर आप पर नजराना अकीदत के तौर पर बहरहाल सलाम का नजराना पेश करें. अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व शफीना व नबीना मौलाना मोहम्मदिन व अला आले सय्यदना व शफीना व नबीना मौलाना मोहम्मदिन. मैं सिर्फ इतना अर्ज करना चाहता हूं कि मैं पार्लियामेंट में आज मुझे 20 साल से ज्यादा हो गए. पार्लियामेंट में चौथी बार मैं मेंबर पार्लियामेंट हूं और मैंने कौम की अल्लाह के फल से सियासत को इबादत समझा है. मैंने इबादत समझकर सियासत को मैंने काम किया है. किसी से कभी कोई पैसा नहीं लिया, बल्कि मिल्लत की खिदमत करना अपना फर्ज समझा. और आज इससे बड़ा हमारे हजरत अब्बर सिद्दीक अब्बर मसलेयार साहब का ये जो सामने अमली हमारे मैदान है, इस बात को साबित कर रहा है कि इन्नमल अमालो बिन्नियात. अगर हमारी नियतों में बहरहाल नियतें नेक हैं, हमारे इरादे नेक हैं, तो यकीनन दुनिया के हालात बदल सकते हैं. और मैं कहूंगा कौम से, मुसलमान कौम से, कि मनफात एक है, इस कौम की नुकसान भी एक. मनफात एक है, इस कौम की नुकसान भी एक. एक ही सबका नबी, दीन भी, ईमान भी एक. हरमे पाक भी, अल्लाह भी, कुरान भी एक. कुछ बड़ी बातें होते जो मुसलमान भी एक. फिरका बंदी है कहीं और कहीं जाते हैं, क्या जमाने में पनपने की यही बातें हैं. हमें इस दुनिया के नक्शे को बदलना है. मैंने पार्लियामेंट में सिर्फ इतना कह दिया कि वहां पर वंदे मातरम होता है. मैंने कहा ये इस्लाम के खिलाफ है, मैं इसको नहीं करूंगा. मैंने उसका बाइकाट कर दिया तो मेरे खिलाफ हिंदुस्तान भर में मुकदमे लिखवाए गए, मेरे खिलाफ कार्रवाई की गई, लेकिन मैंने इसकी परवाह नहीं की. हक जो मेरे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इस दुनिया में आकर जो हमें पैगाम दिया है, हमें उस पैगाम को एक एक आदमी तक पहुंचाना है. और हम जब तक मुत्तहिद नहीं होंगे, मैं कहता हूं कि इस मुल्क में कम से कम 40 करोड़ मुसलमान रहते हैं. ये दूसरी बात है कि गवर्नमेंट हमें उसकी सही फिगर्स नहीं देती, लेकिन हम इतनी बड़ी तादाद में होने के बाद बहरहाल हम जलील हों, रुस्वा हों, हमारे साथ
नाइंसाफी की जाए, चाहे वो गुजरात का मॉडल हो, चाहे मुजफ्फरनगर के मुसलमानों के साथ जुल्म ज़्यादती हो। बहरहाल कहीं भी कोई ज़्यादती होती है हम उसको बर्दाश्त नहीं करेंगे। हम अपने परवरदिगार से दुआ करते हैं, ऐ परवरदिगार तू हमें मुत्तहिद कर दे, तू हमें कौम की खिदमत करने का सच्चा जज्बा दे दे। आज जो मैंने ये सीन देखा है, बहरहाल मैं कितना अल्लाह का शुक्र अदा करूं तो कम है। बहरहाल मैं उनका अबू बकर साहब का, मसलियार साहब का मैं दिली गहराइयों से उनका शुक्रिया अदा करता हूं और ये दुआ करता हूं कि परवरदिगार इस मुल्क के अंदर इनके हाथ से इनकलाब ले आतूं और आपका जो ये पैगाम है ये सारी दुनिया में इस तरीके से फैल जाए कि कितनी अमन और शांति का पैगाम है। हाँ, लाखों आदमी जमा है लेकिन कहीं से कोई आवाज नहीं आ रही है। ऐसे है इनके सरों पर जैसे चिड़िया बैठी हुई हों, इस तरीके से बहरहाल अपने बुजुर्गों की बात को सुन रहे हैं। तो बहरहाल मुझे चूंकि टाइम बहुत कम मिला है, टाइम नहीं है, बहरहाल ये बहुत बहुत तहे दिल से मैं आपका और आपके वालिद साहब का और सारे यहाँ के जितने भी हमारे दीनी भाई हैं, मैं सारे मुसलमानों का शुक्रिया अदा करता हूं कि मुझे इस मौके पर यहाँ पर आपने मुझे बोलने का मौका दिया और इस शेर के साथ अपनी बात खत्म करना चाहता हूं कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज है क्या लौह कलम तेरे हैं। खुदा हाफिज। ബഹുമാനരായ പണ്ഡിതന്മാർ, പ്രിയ സഹോദരങ്ങൾ, എല്ലാവർക്കും ഞാൻ പ്രത്യേകമായ ആശംസകൾ നേരുന്നു. ഈ സമുദ്ര തീരത്ത് ഇത്രയും വലിയ പരന്നുകിടക്കുന്ന പാരാവാരം പോലെയുള്ള ജനസഞ്ചയം, അവരുടെ തലയിൽ പക്ഷികളിരിക്കുന്നത് പോലെ യാതൊരു അച്ചടക്ക രാഹിത്യവുമില്ലാതെ, ഇത് തെളിയിക്കുന്നത് കേരളത്തിലെ പണ്ഡിത നേതൃത്വത്തിന് കീഴിൽ ഈ ജനലക്ഷങ്ങൾ വളരെ ഭദ്രമാണ്, സുഭദ്രമാണ്, അവർ ശക്തരാണ് എന്നറിയിക്കുകയാണ്. മുത്ത് റസൂലുള്ളാഹി സ്വല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം തങ്ങളുടെ ജന്മദിനാഘോഷത്തെക്കാൾ വലിയ ഒരു കാര്യവും നമ്മുടെ മുന്നിലില്ല. 4ാമത്തെ പ്രാവശ്യം പാർലമെന്റ് മെമ്പറാണ് 83ാമത്തെ വയസ്സിലുള്ള ഡോക്ടർ ഷഫീഖ് ബർക്ക് സാഹബ്. അദ്ദേഹം നമ്മോട് പറയുന്നു, ഞാൻ രാഷ്ട്രീയത്തെ ഇബാദത്തായി എടുത്ത ആളാണ്, ഞാൻ ഇതുവരെ ആരോടും അനാവശ്യമായ ഒരു പൈസ പോലും വാങ്ങിയിട്ടില്ല. രാഷ്ട്രീയം ഇബാദത്താണ്, അത് ജനസേവനത്തിനുള്ള പ്രവർത്തനമാണ്, ദൈവത്തെ പ്രീതിപ്പെടുത്താനുള്ള പ്രവർത്തനമാണ് എന്ന വിശ്വാസക്കാരനാണ് ഞാൻ കേരളത്തിൽ വന്നപ്പോൾ ഷെയ്ഖ് അബൂബക്കറിന്റെ നേതൃത്വത്തിൽ കാണുന്ന ഈ വലിയ പ്രവർത്തനങ്ങൾ കണ്ടപ്പോൾ എനിക്കതിലേറെ വലിയ സന്തോഷം തോന്നുകയുണ്ടായി. ഞാൻ എന്റെ സത്യം എവിടെയും തുറന്നു പറയും. വന്ദേമാതരം ചെല്ലാൻ എനിക്ക് പറ്റില്ല എന്നതുകൊണ്ട് ഞാൻ പാർലമെന്റിൽ അത് തുറന്ന് പറഞ്ഞു. എനിക്കെതിരെ പല അപശബ്ദങ്ങളും ഉണ്ടായി, പക്ഷേ ഞാനതൊന്നും വകവെച്ചില്ല. സത്യം എവിടെയും തുറന്നു പറയുക എന്നുള്ളത് എന്റെ ഒരു ഉറച്ച ആദർശമാണ്. തീർച്ചയായും ഈ വലിയ ജനാവലി ഈ ലോകത്തിന് തന്നെ ശാന്തിയും സമാധാനവും നൽകുമെന്ന കാര്യത്തിൽ സംശയമില്ല. വലിയ ദുഃഖമുണ്ട്. ശാന്തിയുടെയും സമാധാനത്തിന്റെയും പ്രബോധകനായി ലോകത്ത് വന്ന മുഹമ്മദുർ റസൂലുള്ളാഹി സ്വല്ലല്ലാഹു അലൈഹി വസല്ലം തങ്ങളുടെ ഉമ്മത്തിനെ ഇന്ന് തീവ്രവാദികളായും ഭീകരവാദികളായും മുദ്രകുത്താൻ വേണ്ടിയുള്ള ശ്രമങ്ങൾ ലോകത്ത് നടന്നുകൊണ്ടിരിക്കുന്നു. ഈ കാണുന്ന കാഴ്ചകൾ കേരളത്തിലെ സുന്നി പ്രസ്ഥാനത്തിന് മിലാദ് ഷരീഫിന്റെ പേരിൽ ഇത്ര വലിയ ജനങ്ങൾ ഒരുമിച്ച് കൂട്ടാൻ മാസങ്ങൾ നീണ്ടു നിൽക്കുന്ന പ്രചാരണ പ്രവർത്തനങ്ങളോ ഫ്ലെക്സ് ബോർഡുകളോ പോസ്റ്ററുകളോ അങ്ങനത്തെ ഒന്നും ആവശ്യമില്ല. സംഘടനാ രൂപത്തിലുള്ള സംഘടന വഴിയുള്ള ചെറിയ സന്ദേശങ്ങൾ മാത്രം, സംഘടനയുടെ മുഖപത്രമായ സിറാജിന്റെ ഒരു വാർത്ത മാത്രം ഇത്രയും ജനങ്ങളെ ഒരുമിച്ച് കൂട്ടാൻ മതിയായി എന്ന് അൽഹംദുലില്ലാഹ് ഇവിടെ തെളിയിക്കപ്പെട്ടിരിക്കുകയാണ്.